आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. अत्यंत महत्वाची मॅच आणि आपण पाहू शकाल सेमीफायनल क्रमांक 2 प्रोडक्शन सी या संघाने मात्र फायनलचं तिकीट मिळवलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता मेंटेनन्स तर एका बाजूला एचओ मामालेट यांच्यातला मात्र अत्यंत महत्वाचा सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. फलंदाजी मार्कवरती प्रणय जाधव आणि एका बाजूला आपण पाहतो त्यांच्या समवेत प्रसाद. तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सनी मोरे. मेंटेनन्स म्हटलं की सनी मोरेंचं नाव देखील फ्रेडून फार्मामध्ये सातत्याने एक चांगल्या पद्धतीने घेतलं जातं आणि तेच सनी आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात होईल. विनीत पाटीलला देखील आपण पाहतोय. हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर इथून जिंकलात तर फायनल मध्ये निश्चित स्वरूपात पुढे जाऊ शकतील. हा सामना खूप महत्वपूर्ण राहील. गोलंदाजी मार्कवरती सनी मोरे. पहिलाच बॉल वेगासहित अचूक टप्पा आणि हे देखील त्यांच्याकडे आपण सातत्याने पाहिले. कनाप क्षेत्ररक्षण राहिलं. मागे बॅकअपला आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण. दर्शन छोटा पाक बडा धमाका. ज्याच्या हाईट वरती जाऊ नका. ज्याच्याकडे निश्चित स्वरूपात चांगली क्वालिटी आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आपण पाहतोय. एक चेंडू आणि 2 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सन्नी मोरेला आपण पाहतायत. सेमीफायनल क्रमांक 2 स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची दाट संधी, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि फील्ड होईल तत्पूर्वी मात्र सिंगल मिळते. 2 चेंडू आणि 3 धावा. पवनसुत नवलीचं मात्र अतिशय सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळालं. पाटील नेटवर्कची टीम तदनंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं प्रसाद यांनी. तदनंतर आपण पाहू शकाल मिलन पंजाबी अतिशय सुंदर गुणलेखन. कालच्या दिवसात कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल, आजच्या दिवसात अतुल यांना आपण पाहताय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वेगासहित अचूक पिकअप स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे सनी मोरेच्या विरोधात ठोकलेला प्रसाद यांच्या माध्यमातून फेकणा षटकार. ती पहिल्या बॉलवरती दुहेरी धावा, तदनंतर सिंगल आणि तदनंतर आता षटकार. पुढचा बॉल. यावेळेला मात्र अतिशय सुंदर अचूक गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय बाहेरच्या बाजूने वळण घेणारा आउट स्विंगचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानंतर उत्तर म्हणून चांगलं दिलं. या बॉलवरती मात्र आपण पाहतोय शांत ठेवलं फलंदाजाला. 9 धावा या धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहतोय उपांत्य फेरीचे सामने जसजशी संध्याकाळ होईल तसतशी मात्र प्रथम क्रमांकाच्या करंडकाकडे लक्ष राहील आणि कुठला संघ मात्र तो जिंकणार, कुठला संघ हरणार या अनेक गोष्टी बघायला मिळतील. पुढचा बॉल. खोलवट टप्प्यातला बॉल होता. बॉलला उडवलाय. बॉल मिड विकेटला क्लिअर करत जाईल. इनफिल्डच्या वरनं सन्नी मोरेच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग. बॉल बाकी आहे या षटकातला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या धावफलकावरती. धावसंख्या 13 धावा लागल्या जातात आतापर्यंत आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टंप्स. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय नो बॉल घोषित केलाय पंचांनी. यावेळेला नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा असेल का? ऑल राईट. ओव्हर स्टेपिंग मध्ये पायावरती नियंत्रण असावं लागतं. फक्त गोलंदाजी वेगात चालत नाही, तुमच्याकडे नियंत्रण देखील असावं. आणि पहिल्या षटकात सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय सनी मोरे यांच्या विरोधात मात्र आपण पाहतोय कट रचले जातात फलंदाजांचे. थोडंसं प्रेशर येतं. वेग जास्त हाताळण्याच्या प्रयत्नात ओव्हर स्टेप झालात आणि अनेक आपण पाहतोय या चुका मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 15. अगदी शेवटचा बॉल. एका बाजूला प्रसाद, एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच प्रणय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉल होता. यावेळेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण झालं. षटक संपलं. संकल्प यांना षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलीचा खेळ संपेल, पहिल्या षटकाचा खेळ संपेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 वरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
येस ऑल राईट. आपण तो देखील सामना याच्या नंतर खेळवणार आहोत आणि तदनंतर आपण पाहतोय फायनलचा मॅच असेल. शेवटचा मॅच हा फायनल असेल कारण स्पर्धेची फायनल ही शेवटला असावी. या वेळेला आपण पाहू शकाल धावसंख्या जर तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 16. षटक क्रमांक जर आपण पाहिलं 17 धावा आहेत. 3:41 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5:30 पावणे 6 पर्यंत आपल्याकडे उजेडाचं सत्र असेल. त्यानंतर मग बॅड लाईट, मग कुठल्या तरी एका संघाला न्याय एका संघाला अन्याय. 4:30. या वेळेला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये सामन्याला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतायत दर्शन. या स्पर्धेमध्ये हा देखील खेळाडू निश्चित स्वरूपात मिलन चांगल्या पद्धतीने काम केले दर्शन यादव. विथ द बॅट विथ द बॉल. अगदी आपण पाहतोय छोटा पॅट बडा धमाका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 60 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विकेट देखील त्याच्या नावी राहिलेले आहेत. पुन्हा एकदा खोलवट टप्प्यातला बॉल होता. यावेळेला व्हाईट बॉल पर्यंत दर्शवतात डाऊन द लेग आणि या बॉलनं मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा मध्ये स्कोर कार्डने आकार घेईल. धावा जाऊन पोहोचतील फलकावरती जर आपण तपासून पाहिल्या तर 19. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल आणि या वेळेला आपण पाहतोय धावसंख्या तपासून पाहिली तर इथे देखील दुहेरीचा प्रयत्न राहिला. मयंक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट डाव्या हाताचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपण पाहतोय मयंक पाटीलचं कालच्या दिवसापासून फलंदाजी गोलंदाजी अनेक माध्यमातून क्षेत्ररक्षण या अनेक गोष्टी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना चालू आहे जिथे चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 21 वरती. फुलर लेनचा बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस आणि बॉलला फुल टॉल केलाय. 6. प्रणयच्या माध्यमातून एक षटकार आणि तदनंतर आपण पाहतोय प्रसादच्या माध्यमातून एक षटकार. असे 2 6 आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकार अजून एकही नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना 27 धावा या धावफलकावरती आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रणय. खोलवट टप्प्यातला बॉल होता. चेंडूला मात्र आपण पाहतोय अगदी फेकी खराब आली. बॅकअप मध्ये सनी मोरे आहेत. तिथे विनीत पाटीलला देखील आपण पाहिलं आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 धावा. थोडीशी घाई झाली. चेंडू जसा हातात आला तसा मात्र थ्रो केला परंतु थ्रो बॉलिंग एंडला न होता खऱ्या अर्थानं लॉंग ऑनला फेकून दिला. इथे सनी मोरे निश्चित स्वरूपात होते. त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली परंतु धावांचा ग्राफ हा उंचावत चाललाय. एच मामालेट या संघाकरिता 29 धावात सरासरी चांगली राहिली. 2 षटकांचा खेळ होती जवळपास पूर्णत्वाला जाईल. एक चेंडू दूर आहेत त्या अनुषंगाने 29 धावा ही एक चांगली रणनीती आखली. बिनबाद नाबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला प्रणय एका बाजूला प्रसाद. यावेळेला आपण पाहतोय फटका खेळलाय मात्र ऑन साइडला. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. मिळाला चौकार. यस आपण पाहतोय प्रसादच्या फलंदाजीसाठी त्रिशा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 550 रुपयाचं इथे कॅश प्राइज आलेलं आहे. देशमुख सरांच्या मिसेस आणि त्यांचे सुपुत्र इथे मात्र आलेले आहेत. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मिस्टर अँड मिसेस आता देशमुख आम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल देशमुख सरांच्या मिसेस यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत फेडून प्रीमियर लीग मध्ये. मॅडम तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली.
त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आम्हाला पाहायला मिळतात, त्यांचं देखील स्वागत. जाऊया मॅचकडे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 धावा. 33 ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅक वरती नवली पवन सूत या संघामधून अगदी कमी वयात या नावाची चर्चा राहिली, अर्थात मयंक पाटील हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा एक उत्कृष्ट यष्टीचा गोलंदाज. पहिलाच बॉल, जबरदस्त चेंडू, हातभर वळण घेणारा बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात डॉट बॉल येतोय. मयंक पाटील यानंतरचा सामना तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपल्याला पाहायला मिळेल. देशमुख मॅडमांचं इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपण सेमीफायनल सेकंडचा हा सामना बघताय, ज्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये वाव जबरदस्त गोलंदाजी, अगदी अचंबित केलं. अनप्लेएबल 4 ओखाण्याची धावचीच्या स्वरूपात फलंदाज. इथे मात्र बाद होतील प्रसाद. गॉन. वेळ लावून सोडणारा अर्थातच पुष्पा या मूवीने मात्र प्रत्येकाला वेळ लावलं असं मात्र सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतात प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 33 धावा, 2 चेंडूंचा खेळ फेकून झालाय, ज्यामध्ये मयंकचा दबदबा कायम राहिला. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची उधळण झाली आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मयंक पाटील आले आणि तदनंतर 2 चेंडू डॉट आले. डॉट आल्यानंतर प्रसाद सारखा खेळाडू डगआउटच्या आश्रयाला येताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश, मागच्या मॅचचा हिरो, ज्यांनी मात्र 6 बॉल 15 ची मॅच झुकवली, वाकवली आणि आपल्या पक्षामध्ये जिंकवून आणली. जबरदस्त क्रिकेट राहिलं योगेशचं. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही, पंचांकडे मागणी केली होती. मागे यष्टीरक्षण प्रणय अगदी यष्ट्यांना बिलगून दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीनं मी मगाशी देखील उल्लेख केला, त्यांच्या शरीर यष्टीकडे जाऊ नका. भरपूर पोटेन्शियल कॅपेबल खेळाडू आहे, ज्याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी आहे आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल दर्शन. छोटा पॅक बडा धमाका. पुढचा बॉल. यावेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. तिथे मात्र आपण पाहतोय या दीपेश पाटील आहेत, परंतु आता त्यांना हा चेंडू निश्चित स्वरूपात धावसंख्या 2 मिळतील. सनी मोरे यांनी बॅकअप केला. धावसंख्या बघता बघता तिसरीचा प्रयत्न आणि पंचांकडे मागणी केली. धावसंख्या इथे देखील 3 पूर्ण होतील. धावसंख्या 3 ना आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतात. 36 धावा हा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या डावामध्ये मॅच चांगला बघायला मिळेल, नो डाऊट, कारण दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ सेमीफायनलचा मॅच खेळत असताना जबरदस्त क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण एक सन्मानजनक आव्हानाकडे तुम्ही पोहोचलात. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 36, चेंडूंचा खेळ फेकलाय. मिलन आम्हाला दर्शवतात की 4 आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अतिशय सुंदर ही स्पर्धा राहिली. फ्रेडून प्रीमियर लीग. यावेळेला आपण पाहू शकाल चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि आपण पाहतोय धावसंख्या 2 मिळतील. धावसंख्या 2 न जर आकार घेतली तर फलकावरती जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच आतापर्यंत शेवटचा चेंडू असेल या षटकातला. यावेळेला मात्र आपण पाहतोय पंचांकडे मागणी केली. पंच सांगतात की मिसिंग लेग. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय डाव्या अष्टीला सोडत जाणारा चेंडू होता. षटकांचा खेळ संपला. 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मिलन आम्हाला दर्शवतात की धावसंख्या धावगती जाऊन पोहोचते फलकावरती. 38 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एच ओ मामालट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
या वेळेला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती मेंटेनन्स हेड अर्थात दीपेश पाटील यांना आपण पाहू शकाल. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच अर्थात आपण पाहू शकाल 38 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, करंट रन रेट 12.67 आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण, चेंडू सीमा पार, दॅट्स अ ह्यूज 6. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड सेमीफायनल आणि या फायनल सेकंड सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक चांगले मॅच. या वेळेला सलग बॅक टू बॅक षटकार. तर फलंदाजांसाठी एक आता स्पेशल गिफ्ट राहिलंय. फलंदाजांसाठी सलग 3 षटकार आले तर अनिल देशमुख सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार आले तर अनिल देशमुख सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे सलग 2 झाले. आता आणखीन एक पेंडिंग आहे. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतोय फ्लॅट. इथे मात्र आपण पाहतोय सनी कडून चुका झालेल्या आहेत आणि आजच्या दिवसात आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 51 धावा या धावफलकावरती आहेत. सेमीफायनल नंबर 2 अगदी आपण पाहतोय कमालीचा आणि जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेची भूमिका आपण पाहिली. प्रणय 34 धाव्यांवरती खेळतात. प्रणय जाधव वन मॅन शो लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघाचा खऱ्या अर्थानं ओपनिंग पेअरचा फलंदाज कसा असावा ज्यानं उत्तम पद्धतीनं फलंदाजी केली. ऑन साइडला पुन्हा एकदा योगेशच्या बॅट मधनं देखील आपण पाहतोय क्रॉस बॅटनं स्ट्रोक खेळलाय. तिथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि दोघांमधलं मात्र समन्वय व्यवस्थित झालं नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे देखील फलंदाजांनी पाहतोय तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि इथे फलंदाज योगेश बॅक टू दी डगआउटला जात असताना गॉन. प्रणयनं अतिशय सुंदर पद्धतीनं हा सामना इथे लीड केलाय. विनीत पाटील विराट कोहलीला लाजवतील अशी मात्र आपण पाहतोय स्टायलिश प्लेयर विनीत पाटीलला आपण पाहतायत. माइंड फ्रॉम मायकोप RSC या फील्ड मधनं आपण पाहतोय एक उत्कृष्ट चांगला क्रिकेटपटू ज्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि एक स्वतः चांगला फलंदाज म्हणून सातत्यानं त्याने स्वतःला प्रूव्ह केलं. या 2 दिवसांमध्ये कठीण काळात ज्या वेळेला संघ होता त्यावेळेला विनीत पाटील हे नाव पुढे येत असताना आपण पाहिलं. आजच्या सकाळच्या सत्रात देखील आपण पाहिलं प्रत्येक बॉल मध्ये पहिल्याच बॉल मध्ये चौकार त्याने देखील ठोकला. आता धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 53 धावा. चेंडूंचा खेळ झालाय. 4 आणखीन 2 बॉल येणं बाकी. सेमीफायनल क्रमांक 2 ची अतिशय सुंदर लढत. दीपेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. जबरदस्त गोलंदाजी सबमरीन डिलेवरी अगदी आपण पाहू शकाल पंचांनी या बॉलला स्क्रोल केलं. प्रणयला आपण पाहू शकाल प्रणय जाधव शेवटचा बॉल. 53 धावा धावफलकावरती आहेत. कंट्रोल मध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड खऱ्या अर्थानं कारण मेंटेनन्स कडे जी फलंदाजी राहिलेली आहे अगदी घातकता आक्रमकता मयंक पाटील सारखा तारा त्यांच्याकडे जरूर आहे. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे नोमान्स लँड मध्ये विनीत पोहोचतील आणि बघता बघता आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न राहील का? तिसरीच्या प्रयत्नात फलंदाजांना धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. 55 धावा या फलकावरती लागल्या आणि 56 धावांचं टार्गेट राहिलं. या 56 धावा कशा पद्धतीने पुढे येतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
फलंदाजीसाठी आणि या प्रणयची फलंदाजी राहिली, ज्याने मात्र सेमीफायनल मॅच मध्ये अतिशय महत्वाची बॅटिंग केली आणि त्याच्या बॅटिंगचं प्रत्यय म्हणून त्याला अप्रिशिएट करत असताना त्रिशा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं इथे कॅश प्राइज आलं. थँक्यू सो मच. चांगली बॅटिंग केली प्रणयनं आणि त्याला 1001 रुपयाचं इथे मात्र कॅश प्राइज आहे प्रणयच्या बॅटिंगसाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्या धावसंख्या त्याने पिटल्या 36 धावा, अत्यंत महत्वपूर्ण त्या 36 धावा राहिल्या आणि त्रिशा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1001 रुपयाचं त्याला कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. त्याला मेंटेनन्स संघ आपण भरपूर उशीर करताय. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय 4 वाजलेत आणि यानंतर आणखीन आपल्याला मॅच खेळवायची, त्या अनुषंगानं वेळ जास्त घेऊ नका. यस, ऑल राईट. आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी मॅच राहील ती मात्र आपण पाहतोय 2-2 षटकांसाठी राहणार आहे. लक्षात घ्या, 2-2 षटकांचा तो मॅच असेल. पुढील मॅच एका बाजूला HRHO हा संघ असेल आणि या सामन्यातला पराभव झालेला संघ तो 2 षटकांचा सामना खेळ. लक्षात घ्या. जाऊया मॅच कडे. अतिशय सुंदर पद्धतीनं फ्रेडून प्रीमियर लीग राहिली आणि आता अस्ताला येत असताना अगदी संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता हळूहळू करत असताना फायनलचे वेध लागतील. फायनलचं तिकीट मिळवलं ते म्हणजेच प्रोडक्शन सी या संघानं आणि आता येणाऱ्या काळात दुसरा संघ नामांकित कोण होईल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच संकेत. ओपनिंग स्पेल संकेतच्या माध्यमातून सातत्याने राहिलाय. एका बाजूला मेंटेनन्स ह्या 55 धावा 56 धावा पहिल्याच बॉलला शेवटच्या मॅच वरती सनी रंगामध्ये आलेत. डगआउट मधून टाळ्या येत आहेत, डगआउट मधून शिट्या येत आहेत. व्हिडिओ मध्ये कैद संकेत गरुड यांनी मात्र तो फुटेज घेतला आणि आपण पाहतोय षटकार आलाय 6. अतिशय सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद अगदी जबरदस्त पद्धतीनं. पुढचा बॉल मात्र आपण पाहतोय सनी मोरेसाठी. पुदरलेंचा बॉल क्रॉस बॅटने इनटू द गॅप मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे मात्र मिळेल सिंगल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतात. सनी यांनी जर या षटकात 3 षटकार ठोकले तर अनिल देशमुख सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निश्चित स्वरूपात इथे देशमुख सरांना माहिती नसताना देखील बक्षिसं लावली जातात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. लगातार 3 षटकारांना सिंग सरांच्या माध्यमातून 1000 रुपये. ओके, ऑल राईट. आपण पाहू शकाल आता इथे षटकार येतील का. सनीला मात्र इथून मालामाल होण्याची दाट संधी. षटकार जर लगातार 3 आलेत, या षटकामध्ये जरी 3 आले तरी देखील आपण पाहतोय धावसंख्या 2 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूला आपण पाहतोय मयंक पाटील. अगदी घरचं मैदान, याच मैदानात संध्याकाळच्या सत्रात रोज प्रॅक्टिस करत असतो आणि निश्चित स्वरूपात त्याचा इफेक्ट देखील बघायला मिळाला. चांगली बॅटिंग मयंकची आपण पाहिली. 2 चेंडू आणि 7 धावा, 56 धावांचा पाठलाग. आता 22 मध्ये 49.
यावेळेला आपण पाहतोय राकेश सर आपल्याला पाहायला मिळतात, अर्थमंत्री मैदानाच्या आतमध्ये यष्ट्यांच्या मागे. धावसंख्या आपण पाहतोय या डॉट मयंकने मारले तरी देखील षटकारांना सिंग साहेबांच्या माध्यमातून आणि देशमुख सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 इन रो हॅट्रिक षटकार आपल्याला पाहायला मिळतील का? गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन बॉडी बॅलन्स केलं आणि तदनंतर चेंडूला फेकून दिलाय. फाईन लेग मधून क्लिअर करणारा जबरदस्त फटका. 6. सो मच. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या फलकावरती 13 जाऊन पोहोचतोय. एका बाजूला सनीची बॅट बोलते, एका बाजूला मयंक. हा देखील मागे राहणाऱ्यांमधला नाही. सॉफ्ट हँडनं मात्र स्टीअर केलं बॉलला. जेंटल पुशच्या साह्यानं सिंगल मिळाली. 5 बॉल आणि 14 धावा. सुरुवात महत्वाची आहे आणि या सुरुवातीच्या काळात जर तुम्ही धावांचा ग्राफ उंचावला तर शेवटच्या क्षणाला ज्या मात्र शेवटच्या षटकांमध्ये ज्या धावा राहतील त्या तुम्हाला सहजरीतीने चेस करण्याची एक संधी वेगळी क्रिएट होईल. म्हणून सुरुवात तुमची महत्वाची भूमिका आहे. एकंदरीत आपण पाहतोय क्रिकेटचा सामना आहे. एकटा मयंक किंवा एकटा सनी हा तुम्हाला संघाला जिंकून देऊ शकत नाही. 11 जणांचा एकत्रित मेळ आणि क्रिकेट मधला विजय हा सातत्यपूर्ण आपण पाहिलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचं होतं. इथे मात्र राकेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, मेहनतींची पराकाष्ठा घेत आहेत. जिंकायचं आहे. उराशी बाळगलेलं स्वप्न की सीझन 4 मध्ये प्रथम क्रमांकाचं करंडक आमच्या नावी असावं, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर आपण पाहिली, षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धावा जाऊन पोहोचतात. आम्हाला मिलन पंजाबी दर्शवतील 15 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया प्रसाद पाटील यांना. या वेळेला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत प्रणय जाधवला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15, 18 बॉल आणि 41 धावा. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 41 ची गरज. अतिशय सुंदर पद्धतीने स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सनी मोरे. यावेळेला चेंडू सरप्राइझिंग बाउन्स राहिला. सनीसाठी मात्र आपण पाहतोय अगदी समोरून आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. 17 बॉल 41 धावा. पहिल्या षटकात जवळपास 15 धावा आल्या आणि तदनंतर याच धावांना तुम्हाला पुढे घेऊन जावं लागेल. हा चेंडू जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा सनी यांना पाडल स्वीप करायचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात मात्र असफलता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्यांचा जर विचार केला तर जाऊन पोहोचतात त्या म्हणजे आतापर्यंत 16-16. मयंकला आपण पाहताय 3 चेंडूं मागे 7 धाव्यांवरती खेळतोय, तर एका बाजूला सनी 5 बॉल आणि 9 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. वैयक्तिक आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल स्कोर आणि भागीदारी या अनेक गोष्टी तुम्हाला या मॅच मध्ये अत्यंत महत्वपूर्ण राहतील. 16 बॉल आणि 40 ची गरज. फ्रेडोन प्रीमियर लीग 2025. पुढचा बॉल घेऊन तयार. 16 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. अगदी आपण पाहू शकाल एक सुंदर पद्धतीची स्पर्धा. 2 दिवसांचा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा कुंभ मेळावा आपल्याला पाहायला मिळाला. आज प्रत्येक दिवस आपण कंपनीत बिझी असतो, परंतु 365 दिवस मधून हे 2 दिवस एक स्पोर्ट्स साठी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये सर्व कर्मचारी एकत्र येऊन क्रिकेट खेळाचा आनंद घेतात. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा आपल्याला तब्बल 4थ्या पर्वामध्ये पाहायला मिळाली आणि ज्यामधला आजचा दुसरा दिवस अत्यंत महत्वाचा राहिला. भरपूर वेळ खर्च करता यानंतर देखील सामना अत्यंत महत्वाचा आहे. तदनंतर फायनलचा मॅच आणि तदनंतर प्राइज सेरेमनी, प्राइज डिस्ट्रीब्युशन या अनेक गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण राहतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार.
डाव्या हाताचा फलंदाज मयंक करिता यावेळेला आपण पाहतोय सॉफ्ट हँडनं मयंकनं देखील खेळलं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 17 धावा या धावफलकावरती आहेत. आता 15 बॉल आणि 39 धावा, 39 धावा आणि 15 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. मेंटेनन्स फ्रेडॉक्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय एचओ मामालेट यांच्यातलं अत्यंत महत्वाचं द्वंद्व प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त साऊंड सिस्टम ज्यांनी आमच्या आवाजाची निगा जरूर राखली आणि आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं. ऑन साइडला सनीच्या बॅट मधनं आलाय अतिशय देखणा फटका आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सीमा रेषा पलीकडे. सनी मोरे इज नाव ऑन फायर. 6 थँक्यू सो मच. धावसंख्या 23, 14 बॉल आणि 33 ची गरज. सनीच्या बॅट मधनं मात्र धावा अतिशय सुंदर पद्धतीने येत आहेत आणि हीच फलंदाजी पुढे देखील तुम्हाला इथून स्वीकारावी लागेल. या वेळेला आपण पाहतोय राकेश सरांचं यष्टीरक्षण देखील तेवढंच महत्वाचं राहिलं. अर्थमंत्री आपल्या फ्रेडून फार्माचे अर्थमंत्री अर्थातच फायनान्स ऑफिसर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी अचूक असं यष्टीरक्षण राहिलं. मी कालच्या दिवसापासून पाहतोय ज्यांनी यष्टीरक्षणात कुठलंही व्यत्यय आणलं नाही, कुठलीही गफलत केली नाही, त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल पुढचा बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती 23 धावा फलकावरती आहेत. या वेळेला सनी पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय फ्लॅट अँड फ्युरियस चेंडू सीमा पार निघून जाईल. सरळ चौकार. 4 आणि दीपेश पाटील यांनी एक वेगळी आता सतरंजी आखले मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटर्जी सेट केलंय की कुठल्या पद्धतीने काय करायला हवं. 12 बॉल आणि 29 धावा प्रति षटकामागे 14.50 ची सरासरी राखली जाईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया प्रसाद पाटील यांना. धावा मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण पाहू शकाल सनी या मॅच मध्ये 8 बॉल आणि 19 धाव्यांवरती खेळतात. तेजस गोलंदाज. यावेळेला आपण पाहतोय मयंकने या बॉलला खेळलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे फाईन लेगला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 2 मिळतील. आता इक्वेशन मध्ये बदल होते. 11 बॉल आणि 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 27 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता अर्थात मेंटेनन्स या संघाला. तर 11 बॉल आणि 27 धावा डिफेंड करायच्या आहेत ते म्हणजेच एचओ मामालेट या संघाकरिता. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. 11 बॉल आणि 27 धावा. डाव्या हाताचा फलंदाज अतिशय सुंदर आणि तंत्रशुद्ध फटक्यांसाठी ज्याची स्पेशालिटी राहिले. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. चौकार.
23 धावा हे समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 10 चेंडू आणि 23 ची गरज असताना आपण पाहतोय एक अतिशय सुंदर आणि अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ सहजरीतीने हार मानणार नाही, ज्या अनुषंगानं एकमेकांमध्ये कडवा संघर्ष जिंकण्याच्या आशा अपेक्षा दोन्ही संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 23, मॅच अगदी 50-50 आहे. इथून जिंकणार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. चांगलं क्रिकेट खेळणार त्यांना जिंकण्याचं अजिंक्यपद पुढे मिळेल. येणाऱ्या काळात जर चुका झाल्या तर निश्चित स्वरूपात पराभवाचे चटके घ्यावे लागतील. 10 बॉल आणि 23 धावा हे मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. फ्रेडून प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा 2 दिवस अतिशय सुंदर पद्धतीने राहिली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर प्रेम मिळालं आम्हाला देखील. सर्व फ्रेडूनचे कर्मचारी आणि स्टाफ आम्हाला पाहायला मिळाले 2 दिवसात. जाऊया मॅच कडे, जिथे 10 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल सॉफ्ट हँड मात्र खेळला या बॉलला, जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मात्र मिळते. दुसरीचा प्रयत्न राहिलाय का, सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. बघता बघता आता 9 बॉल आणि 22 धावा या सामन्यामध्ये आपण पाहतोय वेगळी ट्विस्ट आली. 9 चेंडू आणि 22 धावा, 22 धावा आणि 9 चेंडू. प्रेशर अगदी बरोबरीने आहे, परंतु एक मोठा हिट पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला एक वरच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल. नऊ चेंडू आणि 22 धावा. सनी मोरे बिनबाद खेळतात आतापर्यंत 19 धाव्यांवरती. यावेळेला आपण पाहतोय हा बॉल जर लेफ्ट झाला असता तर वाईट देखील मिळाला असता, परंतु आपण पाहतोय सनी मोरे यांना स्क्वेअर ऑफ द विकेट दी पॉइंटला ढकलायचं होतं. परंतु धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते या सिंगलच्या सहाय्यानं 35 वरती. 8 बॉल आणि 21 धावा, 21 धावा आणि 8 चेंडू होऊ शकतात. इथे मात्र आपण पाहतोय आय कॅन डू इट हे स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल मयंक आणि सनी यांना. विश्वास, आत्मविश्वास आपल्या साथीदारावरती निश्चित स्वरूपात एक निष्ठा दाखवावी लागेल की प्रत्येक चेंडू आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि प्रत्येक बॉल मध्ये आम्हाला फायनलच्या तिकीटसाठी तुम्हाला तो प्रवास करावा लागेल. इथून जर चुका झाल्या तर पुन्हा एकदा 2026 ची वाट पाहावी लागेल. 8 बॉल आणि 21 धावा. पुढचा बॉल आप ट्रॅकरचा बॉल, या बॉलला उडवलंय मयंक पाटीलच्या बॅट मधनं. ट्रेडमार्क स्ट्रोक. सुरेश रैना, ऍडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन, पार्थिव पटेल यांची आठवण करणारा, गगनाला गवसणी घालणारा हा आलाय षटकार 6. या वेळेला आपण पाहतोय इथे देखील आपण पाहतोय एक षटकार तदनंतर चौकार या मॅच मध्ये पलटवार. आणि इथे मात्र मयंक पाटील इज ऑन फायर. जबरदस्त क्रिकेट. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये 11 ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे.
6 बॉल आणि 11 धावा या मॅचचं समीकरण. फायनलचं तिकीट आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. इथून जर डिफेंड झाल्या तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एचओ मामालेट हा संघ पुढे जाईल. आणि खऱ्या अर्थानं इथून जर आपण पाहतो या 11 धावा झाल्या तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मेंटेनन्स संघ फायनलचं तिकीट मिळवून आणेल. दीपेश पाटील अगदी आपण पाहतोय मॅचकडे शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिलेत आणि प्रत्येक सामन्यामध्ये त्यांना आम्ही पाहिलं की सीमा लगत असतात. त्यांचे खेळाडू सर्व मागे आणि ते मात्र मॅचचं ऑब्झर्वेशन अगदी बारकाईने करतायत. महत्वाचं आहे. अजून फ्रंटलाईन म्हणून एक सिनियर खेळाडू म्हणून आपल्याला दीपेश पाटील पाहायला मिळतात. पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती इथे मात्र आपण पाहतोय पाडल स्वीप. घुटना टेक और सिक्सर देख 6. अतिशय चांगला फटका. अगदी शेवटपर्यंत हाय कोऑर्डिनेशन ठेवलं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहत राहिले आणि तदनंतर मात्र बॉलला फेकून दिलं. ऑन साइडला जबरदस्त प्रहार. आता 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू चाललाय सीमा पलीकडे आणि या वेळेला सनी मोरेची बॅट बोलली. यस डीजे एका धावेची गरज आहे. हा सामना जवळपास विजयाच्या समीप पोहोचत असताना एका धावेची गरज. सनी वन मॅन शो. जबरदस्त खेळ सनी यांनी केला आणि आता मात्र आपण पाहतोय जो मोठ्या मॅचचा मोठा हिरो कालच्या दिवसापासून शांत राहिला होता परंतु या मॅच मध्ये पलटवार. या मॅच मध्ये शंखनाद फुंकला आणि इथे मात्र आपण पाहतोय आता एका धावेची गरज. 4 बॉल आणि 1 ची गरज. चांगला सामना पाहायला मिळाला सनी. या वेळेला आपण पाहतो या बॉल वरती देखील जबरदस्त फिनिश. सनीच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6